कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण 2025 मधल्या गणेश चतुर्थीनिमित्त आपण खास देवाचा गड देवगड इंस्टाग्राम पेजतर्फे एक आयोजित स्पर्धा ठेवलेली होती, खास गणपती फोटो स्पर्धा. त्यामध्ये आपण काहींचे नंबर काढलेले आहेत आणि ते तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम तुम्हाला बेस्ट डेकोरेशन मध्ये सर्वप्रथम आलाय शर्वी उपरकर आणि 2 नंबर आलाय त्यामध्येच बेस्ट डेकोरेशन मध्ये दीपराज मेस्त्री आणि तिसऱ्यामध्ये आलाय 3 नंबर बेस्ट डेकोरेशन मध्ये आनंद जोईल. या तिघांचे अभिनंदन. आणि आपण त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन व्हिडिओ करणार होतो, तोही केलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, सर्वात जास्त लाईक्स प्रथम क्रमांक आहे यश तेली किंजवडे, 2 नंबर आहे म्हणजे तृतीय क्रमांक श्रेया गुळवणकर देवगड किल्ला, आणि तृतीय क्रमांक आहे आनंद जोईल कातवन, आणि 4था क्रमांक आहे अथर्व ढोके वाडातर, आणि 5वा क्रमांक आहे संतोष बावकर वरेरी पाळेकरवाडी, आणि 6वा नंबर आहे मित्रांनो तो विजय पुजारे यांचा आणि नाडन वरची पुजारेवाडी. आणि सर्व स्पर्धक आणि सहभागीवाल्यांचे सहभाग घेणाऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. पुढच्या वर्षी पण आपली अशी स्पर्धा वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये असेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला यांचं डेकोरेशन पाहूया आणि गणपती सजावट कशी आहे आणि गणपती तुम्हाला नक्की आवडेल. चला सुरुवात करूया. बोला. नमस्कार मंडळी, मी दत्तगुरू उपरकर आणि माझी मुलगी शर्वी उपरकर. हे जे आम्ही छायाचित्र जे केलं त्यात एक कोकण महोत्सव आमच्या ठाण्यामध्ये भरतो दरवर्षी. आणि ह्या कोकण महोत्सवामध्ये हे जे कलाकार आहेत हे येतात आणि हे आपलं तिकडे कलागुण दाखवतात. आणि त्या कलागुणाच्या अनुषंगाने आमच्या मनात असा विचार आला की आज आपल्या गावात पण आपल्या गावातील ज्या काही लोकांना या व्यक्तींबद्दल माहिती नाही आहे, ती माहिती होणं जरुरी आहे. तर ह्या उद्देशानेच माझ्या मुलीने आणि मुलाने हे एक चित्र साकारलं. सुदैवाने आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि गणरायाच्या कृपेने हे आम्हाला पारितोषिक जे दिलं गेलेलं आहे याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि आमच्या त्या कोकण महोत्सवातीलही लोकांचे मी दशावतारामध्ये काम करणाऱ्या लोकांचे आभार मानतो की हे त्यांच्यामुळेच आम्हाला सुद्धा. आणि खास करून सुधीर कलिंगल हे जे आज आपले जस्ट त्यांचं निधन झालं, ह्या व्यक्तीने पण खूप काही म्हणजे शिकण्यासारखं त्यांच्याकडून आम्हाला मिळालं. पाहिलं आम्ही तिकडे आमच्या लोकमान्य नगरमध्ये, तिकडे आलेलेही होते. त्यामुळे हे आम्हाला एक म्हणजे आम्हाला त्यांच्या कलेमधून एक कल्पना सुचली. बस एवढंच मी 4 शब्द संपवतो. माझे शर्वी, तू काय सांगेल? काय नाही, म्हणजे असं वाटलं की म्हणजे आजकाल कोकणातील दशावतार हा लहान मुलांना माहित नाही. आरतीला लहान मुलं येतात तेव्हा विचारतात की हे काय, मग त्या ह्याने त्यांना कळतंय की बाबा नाही, कोकणात हे एक प्रकार आहे की जो आजकालच्या मुलांना माहित नाही तो माहित करून देतोय. देवगडमध्ये हे आपलं कोकण दशावतार वगैरे काहीच नाही आता, फक्त मालवण पट्टा वेंगुर्ला त्या साईडला बरोबर आहे, त्या साईडला आहेत. आणि आता आमच्याकडे मुंबईमध्ये हे सगळं म्हणजे त्या कोकण हो दरवर्षी महोत्सव होतो त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामुळे त्यांना ते कळतं. पण काही मुलं आता जाऊन बसत नाही, मोबाईल आल्यापासून हे सगळं काय आहे हे माहिती नाहीये. हो, आता आम्ही बघितलंय, आमच्या आजोबांनी दाखवले, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं काय आहे हे माहिती आहे की हे दशावतार आहे. ह्याच्यामध्ये स्त्री भूमिका सुद्धा पुरुष घेतो, हे सुद्धा हे काही जणांना कळत पण नाही. त्यांचे मेकअप इतके अट्रॅक्टिव्ह असतात की कळत पण नाही की हे लोक कसे आहे, म्हणजे इतकं डेफिनेट म्हणजे कसं मेकअप कसं एवढा डेफिनेशन करतात मला माहिती पण नाही.
आणि ते लोक स्वतःचा मेकअप स्वतः करतात. हे एक मोठं त्यांचं हे. हो. शर्वी, तुला ही स्पर्धा कशी समजली? मला माझ्या एका फ्रेंड थ्रू कळालं की ही स्पर्धा आहे आणि मी हे फक्त माझं जे डेकोरेशनचं आहे ते सध्या फक्त म्हणजे आपल्या इंस्टाग्रामवरती फक्त असा पोस्ट केला होता एक स्टोरीमध्ये. तर मला तो बोलला की नाही तू पार्टिसिपेट कर, तुझा नंबर येऊ शकतो. आणि यामध्ये तुझा बेस्ट डेकोरेशन म्हणून एक नंबर आलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही तुझ्या घरी येऊन व्हिडिओ करणार होतो. ते कॉन्सेप्ट होतं आमचं. तर त्यांनी मला सांगितलं होतं की म्हणजे ते लोक तुझ्या घरी वगैरे येऊ शकतात, जेव्हा तुझा नंबर येईल तेव्हा तुझा ते इंटरव्ह्यू घेतील वगैरे. आणि मला खरंच खूप छान वाटलं तुम्ही आलात, आमचा इंटरव्ह्यू घेतला, आमचं डेकोरेशन बघायला आलात, त्यासाठी खरंच थँक्यू. धन्यवाद. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. तर मित्रांनो, आपण यावर्षी खास गणपती स्पर्धा ठेवली. त्यामध्ये डेकोरेशनमध्ये आपण दीपराज मिस्त्रीचा नंबर आला आणि तो पण दुसरा. दीपराज, तुला कसं वाटलं? तुझा नंबर येईल असं वाटलं होतं काय? नाही, वाटलं तर नाही होतं, पण देवाच्या दयाने नंबर भेटला. आणि स्पर्धा कशी समजली तुला? स्पर्धा आपल्या चॅनलवरून समजली. कसं म्हणलं, माझा मित्र आहे त्याने मला सजेशन दिलं की यंदा आपण सोशल मीडियावरती चॅनलवरती टाकूया तुझं डेकोरेशन. तर मी बोललो दरवर्षीच करतो ना, ते यंदा टाकू आपण. ते सोशल मीडियावरती भरपूर लाईक भेटलेत आणि देवाच्या दयेने मला नंबर पण भेटला. आणि ही कॉन्सेप्ट कशी आली तुझ्या वारकरी संप्रदायाची? मी आधी म्हणजे यूट्यूब चॅनलवरती एक असे भेटले होतं मला एक व्हिडिओ, त्याच्यावरनं मी ते बघून केलं व्यवस्थित. ओके. म्हणजे यंदा तुझी वारकरी संप्रदायाचंच सीन. तर मित्रांनो, आपण आता कातवनमध्ये आलो आहोत आणि जोईल बंधूंच्या घरी आहोत. आणि जास्त लाईक्स आणि बेस्ट डेकोरेशनमध्ये आनंद जोईलचा 3रा नंबर आहे. म्हणजे दोन्ही पार्टिसिपेटमध्ये 3-3 नंबर आलेला आहे. तर आनंद, तुला ह्यावर्षी कॉन्सेप्ट कशी काय सुचली? असं की झालं असं की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने मी काहीतरी सुचत होतो, काहीतरी वेगळं करावं इतरांपेक्षा. मग आपल्याच पर्यावरणातील काही गोष्टी यूज करून हे काहीतरी वेगळं बनवायचं आली. मग मी यांच्याशी शेअर केलं की असं करूया का आपण. तर ते बोलले की हां ठीक आहे करू. त्यांनी मग त्यांच्या सहकार्याने मी केलं सगळं. तरी ह्याला इक्विपमेंटला किती खर्च आला टोटल? जास्त करतो ना, आपण पर्यावरणात काही गोष्टी यूज केल्या तर जास्त काही खर्च नाही आला. काय काय यूज केलं? आता रस्सी वगैरे माडांपासून कात्यांपासून बनणार रस्सी, हे माडांचंच यूज केलं आहे सगळं. हे सावळ्या वगैरे असं आहे, पर्यावरणात सगळ्या गोष्टी आहेत. आणि या स्पर्धेमध्ये तुला कसं वाटलं भाग घेऊन? माझ्या मित्रांथ्रू मला समजलं की स्पर्धा आहे. तो मला बोलला की चांगली स्पर्धा आहे, भाग घे तू.
मग मी भाग घेतला वगैरे. आणि वाटलं होतं नंबर येईल तुझा 3 नंबर. देवगड तालुक्यामधल्यावर सगळ्यांचं चांगलं असणार, पण नाव होण्यासाठी मी भाग घेतला, पण गणपतीच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित मेन झालं. म्हणजे इको फ्रेंडली बनवलंय म्हणून तुझा नंबर 3रा आलाय. आणि 1 नंबरला दशावतारची कला होती, त्याला 1 नंबर दिला मी. हां गिरियेमध्ये होतं. ठीक आहे. धन्यवाद. तुझे इको फ्रेंडली दरवर्षी असंच काही ना काही नाही कर, तर आपली प्रत्येक वर्षी अशी स्पर्धा असणार आहे त्या पुढे पुढे. चालेल. हे गजानना श्री गणराया करू आरती तुझला. नमस्कार, मी यश उमेश तेली, राहणार किंजवडे तेलीवाडी. या गणेश सजावट स्पर्धेमध्ये आमचा प्रथम क्रमांक आला, त्याबद्दल देवाचा गड देवगड यांचे खूप खूप आभार. त्यांनी अशाच प्रकारे चांगल्यात चांगल्या स्पर्धा यापुढेही राबवाव्यात आणि आम्हीही त्यांना असाच प्रतिसाद देऊ. धन्यवाद. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या हो देवगड तालुक्यात. गुळवणकरांचा राजा बसलाय देवगड किल्ल्यात, गुळवणकरांचा राजा बसलाय देवगड किल्ल्यात. पालखी निघाली राजाची, या हो देवगड तालुक्यात. गुळवणकरांचा राजा बसलाय देवगड किल्ल्यात, गुळवणकरांचा. हे आमचा गणपती आहे गुळवणकर घरातला. तर मग कॉम्पिटिशनबद्दल मला समजलं, कारण मी तुमच्या पेजला फॉलो करत होती, मग त्याच्यावर मी बघितलं. मग इथे विचारलं माझ्या भाऊ बहिणींना की द्यायचं आहे का नाव, आणि दिलं नाव. मग त्याच्यानंतर मग आम्ही रोज चेक करत होतो की मिळतात की नाही लाईक्स. मग घरात सगळ्यांना शेअर केलं. मग त्याच्यानंतर तेव्हा समजलं की जेव्हा 2nd नंबर आला आमचा, मग तेव्हा मला सगळ्यांना खूप आनंद झालेला की जिंकलो म्हणून, आपण नंबर आला आहे आपला. आणि मग ह्याच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो की व्हिडिओ येईल म्हणून यूट्यूबला. वाटलं होतं काय तुला 2 नंबर येईल तुझा? 2 नंबर येईल वाटलं नव्हतं. पहिल्या 10 मध्ये नंबर येईल हे एवढं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. गण गण गणपती गजमुख मंडल थिट 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 दिन दिन तत् तत् थे. जय जगवंदन वक्रतुंड धानी धाता विघ्न हरण शुभ कर्ण धागन धागे तुम तिट तुडंग तुडंग गदी गणधा तुडंग तुडंग गदी गणधा तुडंग तुडंग गदी गणधा. तर मित्रांनो, आपण आता कातवनमध्ये आलो आहोत आणि जोईल बंधूंच्या घरी आहोत. आणि जास्त लाईक्स आणि बेस्ट डेकोरेशनमध्ये आनंद जोईलचा 3रा नंबर आहे. म्हणजे दोन्ही पार्टिसिपेटमध्ये 3-3 नंबर आलेला आहे. तर आनंद, तुला ह्यावर्षी कॉन्सेप्ट कशी काय सुचली? असं की झालं असं की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने मी काहीतरी सुचत होतो, काहीतरी वेगळं करावं इतरांपेक्षा. मग आपल्याच पर्यावरणातील काही गोष्टी यूज करून हे काहीतरी वेगळं बनवायचं आली. मग मी यांच्याशी शेअर केलं की असं करूया का आपण. तर ते बोलले की हां ठीक आहे करू. त्यांनी मग त्यांच्या सहकार्याने मी केलं सगळं. तरी ह्याला इक्विपमेंटला किती खर्च आला टोटल? जास्त खर्च नाही, आपण पर्यावरणात काही गोष्टी यूज केल्या, तर जास्त काही खर्च नाही आला. काय काय यूज केलं? आता रस्सी वगैरे माडांपासून कात्यांपासून बनणार रस्सी, हे माडांचंच यूज केलं आहे सगळं. हे सावळ्या वगैरे असं आहे, पर्यावरणात सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या स्पर्धेमध्ये तुला कसं वाटलं भाग घेऊन? माझ्या मित्रांन थ्रू मला समजलं की स्पर्धा आहे. तो मला बोलला की चांगली स्पर्धा आहे, भाग घे तू. मग मी भाग घेतला वगैरे. आणि वाटलं होतं नंबर येईल तुझा 3 नंबर. देवगड तालुक्यामधल्यावर सगळ्यांचं चांगलं असणार, पण नाव होण्यासाठी मी भाग घेतला, पण गणपतीच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे इको फ्रेंडली बनवलं आहे म्हणून तुझा नंबर 3रा आला आहे. आणि 1 नंबरला दशावतारची कला होती, त्याला 1 नंबर दिला मी. गिरियेमध्ये होतं. ठीक आहे. धन्यवाद. तुझे इको फ्रेंडली दरवर्षी असंच काही ना काही नाही कर, तर आपली प्रत्येक वर्षी अशी स्पर्धा असणार आहे त्या पुढे पुढे.
सुमनांच्या माळा माझ्या देवाला वाहू, 21 मोदकांचा नैवेद्य गणाला देऊ, लहान थोर बोले सारे आनंदाने, बाप्पा मोरया रे मोरया. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज ढोके बंधूंकडे आलो आहोत आणि तर तुला ही कॉम्पिटिशन कशी समजली? देवाचा गड देवगड या इंस्टाग्राम पेजला ही पोस्ट आलेली. तर त्यात होतं की टॉप 10 कंटेस्टंट आहेत, त्यांना त्यांच्या घरी येऊन लाईव्ह स्ट्रीम होणार. तर त्यात आम्ही सिलेक्ट झालो आहे. तर थँक्यू ज्यांनी लाईक केलं आहे. तर अशा प्रकारे आज आला आहात तुम्ही. तर आणि तुला इच्छुक होता की 4था नंबर तुझा येईल म्हणून? नाही, मी हे एक्सपेक्टच नाही केलेलं, कारण आम्ही शेवटच्या दिवशी पोस्ट केलेला होता तो फोटो, पण लाईक्स भेटल्या त्यामुळे हे सर्व शक्य झालं. ओके, धन्यवाद. धन्यवाद. गण गण गणपती गजमुख मंडल थिट 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 दिन दिन तक तक थे जय जगवंदन वक्रतुंड. तर नमस्कार मित्र, पावकर बंधूकडे आलो. कसं वाटलं तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घेऊन? छान वाटलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तुम्ही तुमच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल. आणि अपेक्षा होती का तुमचा 5वा नंबर येईल? असं वाटलं नव्हतं, पण प्रयत्न होते तसे. आणि मेन म्हणजे याचं जे डेकोरेशन आहे याचं सगळे आमचे हे दीपेश चौकेकर म्हणून आमचे मेवणीत लागतात, त्यांनी सगळं हे मेहनत घेऊन सगळं बनवलं. ओके. पण हे अष्टविनायकचं जे आहे ते आमची खूप वर्षापूर्वी इच्छा होती की अष्टविनायकसारखं असं एक देखावा असावा, खूप वर्षापासून. आणि त्यांनी ते आता एक साकार केलं. चालेल, धन्यवाद. सुमनांच्या माळा माझ्या देवाला वाहू, 21 मोदकांचा नैवेद्य गणाला देऊ. तर मित्रांनो, आपण आज आलो नाडन पुजारीवाडीमध्ये आणि विजय पुजारी यांच्या घरी आलो. आणि खास गणपती फोटो स्पर्धा आपण ठेवलेली होती देवाचा गड देवगड या इंस्टाग्राम पेजवर. त्यामध्ये पुजाऱ्यांचा 6वा नंबर आला. तर तुम्हाला कसं वाटतं हा नंबर येऊन? मला आनंदच होतोय तसं बघायला गेल्यावर, कारण कुठेतरी आमचं एक नाव जे काय होतं ते कुठेतरी झळकल्यासारखं झालं, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि स्पर्धा कशा प्रकारे समजली तुम्हाला? ही स्पर्धा आम्हाला इंस्टाग्रामवरून समजली, कारण आजकालच्या पोरांकडे सगळ्यांकडे इंस्टाग्राम आहे. तुमच्या पेजला पण आम्ही फॉलो केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला तिथून एक ही स्पर्धा समजली. आणि त्यामध्ये तुम्हाला नंबर येईल असं वाटलं होतं? नंबर येईल नाही येईल तो नंतरचा भाग झाला, पण आमच्यासाठी एका स्पर्धेत आमच्याकडून म्हणजे आमचा गणपती तिथे दिसतो इंस्टाग्रामवरती, हीच खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि तुमच्या 10व्यामधून 10 नंबर होते आपले, 10 काउंटिंग केलेले आम्ही, 10 स्पर्धकमध्ये निवडले, तुमचा 6वा नंबर आलेला आहे आमचा. हो, धन्यवाद तुमचं. तुम्ही आमच्या एवढ्या सगळ्या गोष्टी, या मेहनतीसाठी जी काय मेहनत केलेली आहे, आता किती कशी आहे ती नंतरचा भाग, पण त्या मेहनतीसाठी तुम्ही जो आम्हाला जो काय नंबर दिलाय 6वा नंबर, आम्ही खूप आभारी आहोत तुमच्या चॅनलचे. धन्यवाद. तर मित्रांनो, स्पर्धकांचे उत्कृष्ट प्रकारचे सजावट, गणपती डेकोरेशन वगैरे होते आणि यंदाचा रिस्पॉन्स चांगला भेटला. पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त प्रमाणात प्रोत्साहन भेटेल तुम्हाला, म्हणजे सहभाग असेल तुमचा आणि स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणार भेटतील अशी अपेक्षा करतो. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.